युबीटीच्या पक्षप्रमुखांनी शिवसेनेचे आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री हे असंवैधानिक उपमुख्यमंत्री आहेत अशा पद्धतीचा उल्लेख करून पत्रकार परिषद घेतली। खरं तर आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा नेतृत्वाचा ठसा या महाराष्ट्रावर उमटवला। आज ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत, परंतु मुख्यमंत्री असताना देखील ते संविधानात्मक नाहीत अशा पद्धतीची टीका त्यांच्यावर व्हायची आणि आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील तीच टीका करून त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न काही लोक करतायत। पण मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे की जेवढी टीका माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर करतील तेवढी महाराष्ट्रातली जनता पेटून उठेल। एवढं चांगलं काम महाराष्ट्रातल्या जनतेसाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे। उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी आपल्याला एक यादी वाचून दाखवतो की महाराष्ट्रामध्ये कोण कोण उपमुख्यमंत्री होते। तर नाशिकराव तिरपुडे साहेब हे उपमुख्यमंत्री होते, सोळंके साहेब उपमुख्यमंत्री होते, रामराव अधिक उपमुख्यमंत्री होते। एवढंच नाही तर वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादानं ज्यावेळी पहिलं युतीचं सरकार 1995 सालामध्ये महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळी मनोहर जोशी साहेब हे मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे साहेब हे उपमुख्यमंत्री होते। त्याच्यानंतर छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते, विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री होते, आर पाटील उपमुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आणि आता एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत। परंतु एखाद्याची बदनामी करायचीच असं ठरवून ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली जाते किंवा एखाद्या व्यक्तीला टार्गेट केलं जातं तर आपण मागचा इतिहास विसरतो आणि ज्यावेळी आपण उपमुख्यमंत्र्यांना असंविधानिक म्हणतो त्यावेळी काँग्रेसचे जे देखील उपमुख्यमंत्री देशामध्ये आहेत, म्हणजे कर्नाटकमध्ये आहेत, तेलंगणामध्ये आहेत, अशा विविध ठिकाणी काँग्रेसचे देखील उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांना देखील महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून युबीटीच्या पक्षप्रमुखांनी सल्ला दिला पाहिजे की हे जे उपमुख्यमंत्री पद आहे हे संविधानिक नसल्यामुळं तुम्ही त्यांचे राजीनामे घ्या। काँग्रेस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री चालतात, मराठी भाषिकांवर ज्या ठिकाणी अन्याय होतोय, सीमा भागातल्या लोकांवर ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या काँग्रेस सरकारमधला उपमुख्यमंत्री चालतो, परंतु महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना चालत नाही। हे यांचं नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील काय मत व्यक्त केलंय तर सर्वोच्च न्यायालयाने वर्ष 2024 मध्ये एका याचिकेवर सुनावलेल्या आदेशात असे म्हटले आहे की उपमुख्यमंत्री पद नियुक्त करणं हे संविधानात्मक तरतुदीचे उल्लंघन नाही अशा पद्धतीचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने देखील दिलेला आहे। परंतु ज्यावेळी स्वतःच्या बाजूने निकाल होतात ते सर्वोच्च न्यायालय चांगलं, ज्यावेळी स्वतःच्या बाजूने निकाल होतो तेव्हा हायकोर्ट चांगलं, निवडणूक आयोग चांगला, पण स्वतःच्या विरोधामध्ये ज्यावेळी निकाल जातो त्यावेळी या सगळ्या स्वायत्त संस्था ज्या आहेत ज्यांना ज्युडिशरी पॉवर आहे त्या सगळ्या योग्य नाहीत अशा पद्धतीची भूमिका अनेक वेळा यांनी मांडलेली आहे। आपण निवडणुकीच्या बाबतीत जर बघितलं तर लोकसभेला ईव्हीएम वरच मतदान झालं, पण लोकसभेला ईव्हीएम वर मतदान झालं ते योग्य झालं कारण यांचे खासदार निवडून आले, पण विधानसभेला यांचे सगळे आमदार पडल्यानंतर ईव्हीएम चांगलं नाही, बॅलेटवर घेतलं पाहिजे, पण बॅलेटवरचं देखील मुंबईमध्ये मतदान झालं। बेस्ट सारख्या एका छोट्याच्या संस्थेमध्ये 15,000 मतदान हे बॅलेटवर झालं, त्यातील 2,000 मतं देखील हे मिळवू शकले नाहीत। हा यांचा इतिहास आहे आणि म्हणून यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करू नये। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये सिद्ध केलेलं आहे। ते आज एनडीएचे 3 नंबरचे नेते आहेत, एनडीएच्या सरकारमध्ये प्रमुख नेते म्हणून काम करतायत आणि त्यांना दिल्लीत गेल्यानंतर 6व्या नंबरच्या रांगेच्या खुर्चीत बसावं लागत नाही, त्यांना माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूच्या खुर्चीतच बसवलं जातं
आणि ते सगळ्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात. हे देखील आत्मचिंतन माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणाऱ्या प्रत्येक माणसाने केलं पाहिजे. ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा या महाराष्ट्रावर विकासात्मक उमटवलेला आहे त्यांना कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही. आणि बोलायचं झालं विरोधी पक्ष नेत्याचं, तर विरोधी पक्ष नेता करायचं की नाही हा निर्णय विधानसभेमध्ये विधानसभेचे अध्यक्ष घेतील आणि विधान परिषदेमध्ये विधान परिषदेचे सभापती घेतील. त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्ष नेते पद हे संविधानिक आहे, तर ते पद आम्हाला दिलं जात नाही, मग उपमुख्यमंत्री पद कशा? ही दोन नाही, मुद्दा असा आहे की तुम्हाला मिळत नाही म्हणून हे कशाला, हे म्हणजे बालिश झालं. म्हणजे जसं शाळेमध्ये तुला हे मिळालं नाही म्हणून मला हे नको. तुम्हाला जे काय मिळवायचे त्याच्यासाठी भांडा, त्याच्यासाठी चांगले आमदार निवडून आणा, त्याच्यासाठी चांगली संख्या वाढवा. आता नाही मिळालं तर 4 वर्षांनी वाढवा, म्हणजे विरोधी पक्ष नेता होईल. त्याच्यामुळं आपल्याला मिळत नाही म्हणून दुसरा वाईट आहे, ही प्रवृत्ती राजकारणामध्ये चांगली नाही. महाराष्ट्रामध्ये वंदनीय बाळासाहेबांची राजकीय संस्कृतीचा वारसा आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या राजकीय संस्कृतीचा वारसा आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की स्वतःला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपण ते मिळवण्यासाठी केपेबल झालं पाहिजे, एवढी क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. तसं 4 वर्षाला त्यांनी करावं. आणखी एक मुद्दा त्यांनी मांडला की म्हणजे विदर्भात अधिवेशन होतं, तर विदर्भाबद्दल या 4 दिवसात नेमके काय निर्णय घेतले हे सरकारने सांगावं. आणि दुसरं म्हणजे ज्या प्रकारे भाजपचे काही नेते काही आमदार वेगळ्या विदर्भाची मागणी करतात, त्यात आपल्या पक्षाने भूमिका सांगावी. वेगळ्या विदर्भाच्या बाबतीमध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची जी भूमिका होती तीच आमची भूमिका असणार आहे. परंतु वेगळ्या विदर्भाच्या बाबतीमध्ये जी काही चर्चा होते याच्या संदर्भात देखील धोरणात्मक आम्ही स्वतः शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या लोकांची चर्चा करू. परंतु हा मुद्दा आणि विकासाचा मुद्दा हा जर आपल्याला बघायचा असेल तर नागपूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला देखील जाणवलं असेल की नागपूरचा कसा विकासात्मक कायापालट झालेला आहे. उद्योग विभागाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गडचिरोली देशातला सगळ्यात मोठा स्टील हब बनतोय. त्याच्यामुळे विदर्भाला देखील औद्योगिकदृष्ट्या न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली, विकासात्मक न्याय देण्याची सरकारनं भूमिका घेतली. मगाशीच मी काही पत्रकारांशी चर्चा करत होतो. गडचिरोलीच्या बाबतीत ते असं सांगत होते की गडचिरोली भविष्यामध्ये फार मोठी उद्योग नगरी होण्याच्या दृष्टीनं वाटचाल करते. हे श्रेय कोणाचं आहे? हे सगळं श्रेय माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादांचं आहे. त्याच्यामुळं विदर्भ आणि विदर्भाचा असलेला बॅकलॉग हा महायुतीच्या सरकारनं भरण्यासाठी अतोनात मेहनत घेऊन विकासाची कामं केलेली आहेत. साहेब, जालना असेल, बीड असेल किंवा संभाजीनगर असेल, यापैकी 18 MIDC आहेत, त्याच्यापैकी 600 पेक्षा जास्त उद्योग जे आहेत ते बंद पडतात. महाराष्ट्र राज्याची जी होती आजारी कारखान्यांना मदत करायची, त्या सगळ्या संदर्भात देखील पण ते कारखाने आता तिथे थांबत नाहीये. राज्य सरकार काय मदत करणार आहे का? कारण अशा सगळी मदत करूनही हे कारखाने आपलं राज्य सोडून इतर राज्यामध्ये चाललेले. असं कुठं केलंय? तर MIDC मध्ये झालेलं आहे, बीड मध्ये आहे, जालना आहे, संभाजीनगर. मला असं वाटतं की कोणाच्याही खोट्या पत्रकार परिषदेवर किंवा खोट्या गैरसमजावर आपण विश्वास ठेवू नये. महाराष्ट्र सलग 3.5 वर्ष जर FDI मध्ये नंबर 1 असेल तर प्रकल्प दुसरीकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. मी अनेक उदाहरणं अशी तुम्हाला दाखवलेली आहेत की प्रकल्प कुठेही गेलेले नाहीत. आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आपण आता विदर्भामध्ये आहोत, तर आपण एक जशी आम्ही मंत्रालयामध्ये कमिटी नेमतो, विधानसभेमध्ये समिती नेमतो, तशी आपण पत्रकारांची कॅमेऱ्यासकट एक समिती नेमावी आणि माझ्याबरोबर चलावं. गडचिरोलीला आम्ही आणलेले प्रोजेक्ट होत आहेत की नाही, अमरावतीमध्ये होत आहेत की नाही, त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये होत आहेत की नाही, नागपूरमध्ये होत आहेत की नाही, हे तुम्ही शूटिंग करा आणि मग पत्रकार परिषद घेतात त्यांना ते व्हिडिओ दाखवा की बाबा अशा अशा पद्धतीची डेव्हलपमेंट चालू आहे, तुम्ही कशाला खोटं बोलता. बरं साहेब, उद्धव ठाकरे यांनी जळजळीत टीका केली असं वाटतंय का? कारण गुलामांना प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळानं फाणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो, अशी टीका ते करतात एकनाथ शिंदे यांच्यावर आणि शिवसेनेचे आमदार मंत्री. नाही, मला त्याच्यामधनं एकच सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये नवीन काय आहे? अशी अवहेलना करणं, अशी बदनामी करणं, अशा पद्धतीचं टीकात्मक बोलणं हे आम्हाला काय 4 वर्ष नवीन नाही. 4 वर्ष आम्ही हेच ऐकतोय. परंतु वंदनीय बाळासाहेबांचा विचार होता की काँग्रेस बरोबर कधीच जायचं नाही. त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन कोण बसलं? मग दुतोंडी कोण आहे याची देखील उत्तरं द्यावी लागतील. आणि गुलाम कोण आहे किंवा मालक कोण आहे
याच्यावर चर्चा करण्यापेक्षा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या स्वकर्तृत्वावर महाराष्ट्रामध्ये स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही 80 पैकी 60 जागा जिंकलेलो आहोत आणि ज्यांनी टीका केली ते 100 पैकी 20 जागा जिंकलेले आहेत. पण दोन्ही वरच्या आणि खालच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते पदावरती ठाकरे दावा करतात असं तुम्हाला वाटते? कारण वरच्या सभागृहात आणि आदित्य ठाकरे यांच्या देखील नावाची चर्चा होती. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटायला केवळ शिवसैनिक गेले, काँग्रेसचे नेते तिकडे नव्हते. मी अनेक दिवसापासून आपल्याला सांगतोय की भास्कर जाधव साहेबांना विरोधी पक्ष नेता व्हायला हे देणार नाहीत. त्यांचं समाधान करण्यासाठी आणि ते परखड आहेत, ते एखाद्या गोष्टीवर पटकन बोलू शकतात आक्रमकपणानं, म्हणून स्वतःच्याच पक्षावर काय उलटू नये म्हणून त्यांचं समाधान करण्यासाठी फक्त त्यांना पत्र देऊन ठेवलेलं होतं. तुम्ही पुढच्या वर्षी देखील नागपूर अधिवेशनामध्ये मला विचारा, भास्कर जाधव साहेब विरोधी पक्ष नेता झालेले नसणार. सर, सकाळी रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद झाली, आदल्या रात्री बैठक झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत, पण सकाळी पत्रकार परिषद घेतून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टोला लगावलेला आहे. नाव न घेता टोला. दिल्लीला जाऊन सांगायच्या नसतात, तर काही गोष्टी स्वतःकडे ठेवायच्या असतात. इतकंच नव्हे तर पक्ष पुढे त्यांना जो प्रश्न विचारला होता तेव्हा देखील त्यांनी सूचक वक्तव्य केलं की काही गोष्टी उघडपणे सांगायच्या नसतात, पडद्यामागे बऱ्याच गोष्टी होत असतात. याकडे तुम्ही कसं बघता? मी त्यांची पूर्ण पत्रकार परिषद बघितली. त्यांनी दिल्लीला जाऊन सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात हे एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बोललेले नाही. तुम्ही ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही अमित शहा साहेबांना काल जाऊन दिल्लीमध्ये भेटला का आणि त्याच्यामध्ये काय चर्चा झाली, त्याच्यावर ते असं बोलले की सगळ्याच गोष्टी दिल्लीला जाऊन बोलायच्या नसतात, काही गोष्टी इथं संपवायच्या असतात. पण शेवटी चौथा स्तंभ सूत्र तुमचा आदर 100% आहे. पण तुम्ही हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ते प्रश्न उत्तर दिलेलं होतं, पण शेवटी तो प्रश्न बाजूला राहिला आणि उत्तरावर आपण चर्चा करतोय. पण त्याचा प्रश्न असा होता की तुम्ही ज्यावेळी दिल्लीला गेला त्यावेळी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा साहेबांची काय चर्चा झाली, त्याच्यावर त्यांनी सांगितलं की दिल्लीला जाऊन सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. सर, मनोज जरांगे पाटील यांनी गेलेल्या जो सगळ्या लढा- घटनांवरती पांघरून पडले असं म्हणायचं. कशाबद्दल? हा, म्हणजे नाराजी नाट्य होतं त्यावरती. काल माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं शासकीय निवासस्थान जे आहे त्या ठिकाणी